आहेत जमिनी लाटण्यासंदर्भातले ते नाकारले आहेत आणि कुठेतरी अंजली दमानिया म्हणतायत की हा सगळा संबंध धनंजय मुंडे यांच्याशी आहे आणि आर्थिक सगळ्या कारभार यामध्ये दिसतो। नाही, मला आता प्राथमिक बैठक आज आहे, त्या बैठकीत काय निष्पन्न होतं त्यानंतर कुठल्या प्रकारची चौकशी लावावी लागेल ती माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलेल। कारण मी जे काही प्राथमिक वाचलं आहे त्याच्यामध्ये दिसत आहे काहीतरी भ्रष्टाचार झाला आहे, शेतकरी न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू असं त्यांनी मलाही सांगितलं। आता आत्महत्येपर्यंत शेतकरी गेले आहेत, काहीतरी त्याच्यासोबत अन्याय झाला आहे, अत्यंत आर्थिक दुर्बल शेतकरी आहेत आणि अंजली दमानियाजीने जर एखादं प्रकरण मांडलं आहे त्यात काही तथ्य असेल म्हणून मला असं वाटतं की एकदा मला 7 वाजता बैठकीनंतर मी यावर विस्तृत बोलू शकेन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमध्ये आता महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत। महाराष्ट्र पॅटर्नचं देशभर कौतुक केलं जातं, तुमच्या नेतृत्वाखाली हा पॅटर्न राबवण्यात आला होता। माननीय अमित भाईंनीच आम्हाला कसा महाराष्ट्र पॅटर्न असावा असं 21 मुद्द्यावर आमचे वर्ग घेतले होते। माननीय अमित भाई स्वतः 4 विभागामध्ये 7 विभागामध्ये 7 बैठका घेऊन त्यांनी आम्हाला 21 मुद्द्यावर काम करायला सांगितलं होतं। बूथ मॅनेजमेंट कसं करायचं, बूथवर 51% लढाई कशी जिंकायची याबद्दलचे काय काम संघटनेने केलं पाहिजे, काय काम सरकारने केलं पाहिजे यावर आम्हाला त्यांनी मूलमंत्र दिला होता। माननीय अमित भाईच्याच मूलमंत्रावर आम्ही काम केलं आणि तो खरा पॅटर्न यशस्वी झाला। पुण्यामध्ये महसूल परिषद जी आहे ती भरवली जाणार आहे, काय दिवसाचं नियोजन असेल? 4 आणि 5 तारखेला पुण्यामध्ये महसूल परिषद आहे। सर्व कलेक्टर, सर्व विभागीय आयुक्त, 2-3 बाबीवर आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। जुने महसुली कायदे जे लोकाभिमुख नाहीत, जसं लँड ॲक्विजिशनमध्ये काही सुधारणा करायची आहे, भूसंपादनामध्ये काही सुधारणा, आपल्याला MLRC